एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे रडीचा डाव सुरू झालेला आहे। शिवसैनिकांचे चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन, विरोधकांचा रडीचा डाव, खोट्या व्हिडिओद्वारे बदनामीचा प्रयत्न, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार नितीन पावलेंचा इशारा, शेकाप जिल्ह्यात संपलेला पक्ष वाचवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न, सपना मालुसरे यांचं वक्तव्य। सध्या राज्याच्या राजकारणात व्हिडिओ वॉर सुरू असल्याचं दिसतंय। विरोधकांकडून शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना विविध माध्यमातून लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय। नुकताच ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला होता। त्यानंतर शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनीही मंत्री भरत गोगावले यांच्याशी संबंधित रोख रकमेचा असणारा व्हिडिओ प्रसार माध्यमांसमोर सादर करत चौकशीची मागणी केली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येतोय। गुरुवारी सकाळी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना पदाधिकारी, युवा सैनिक आणि महिला आघाडीने एकत्रितपणे चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार निषेध नोंदवला। शिवसैनिकांनी आरोप केला की मंत्री भरत गोगावले यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे व मॉर्फ केलेले व्हिडिओ मुद्दाम तयार करून प्रसारित केले जातात। हा राजकीय कट असून सत्य परिस्थितीपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे। याच प्रकरणी लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाणार असल्याचे संकेत जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी दिले। तर पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांनी शेकाप हा जिल्ह्यात संपलेला पक्ष आहे, त्यामुळे स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी अशा पद्धतीचा केविलवाना प्रकार केला जातोय अशी टीका केली। माध्यमांशी बोलताना या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं सांगत तीव्र निषेध नोंदवला। आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा डाव सुरू झालेला आहे। काल ज्या पद्धतीने नामदार भरत गोगावले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली, म्हणजे लहान मुलाला पण कळल, पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी तरी। ती व्हिडिओ व्हायरल करताना भरत गोगावलेंची मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ओळख काय की त्यांच्या हातातलं सोन्याचं कडक। अनेक टीव्ही चॅनलनी त्या बाबतीत त्यांना विचारलं, त्याच्या जागी काल रुद्राक्षाची माळ आली, पण ती रुद्राक्षाची येऊ दे, म्हणजे जो कोण करणार आहे त्याला इतक्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत। ज्या वेळेला त्या व्हिडिओचा शेवट झाला, क्लिअर कट तो लहान पोरगा दिसतोय त्याच्यात, म्हणजे तुम्ही एखाद्याच्याबद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची, हा निश्चितपणे निंदनीय नाही। याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे काढणार आहोत, कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारी करून काय मिळवणार? हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे। याचा अर्थ विरोधकांकडे काय आता हत्यार राहिलेली नाही। एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे ज्या पद्धतीने नामदार भरत गोगावलेंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते। आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे, म्हणजे आज नामदार भरत गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दिनदुबळ्यांचा नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे। आणि मग ते कुठेतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे, या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। तर मला असं वाटतं त्यांनी जाहीरपणे आज जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे प्रसार माध्यमांसमोर, ते एकंदरीत बघताना असं वाटतंय की हा फेक व्हिडिओ आहे। म्हणजे आता पावले साहेबांनी सुद्धा सांगितलं की नामदार भरत गोगावले यांचं एक निशाणी आहे की त्यांच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतं। तर मला वाटतं व्हिडिओ बनवताना सुद्धा आपण काय बनवतो हे लक्षात घेतलं पाहिजे।
एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तो व्हिडिओ कसा फेक आहे, आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची माफी मागावी, नाहीतर मग अब्रू नुकसानीच्या दावेला सामोरं जावं.